So, dear students, today we start the new topic, that is Milky Way galaxy. As you know that uh, different cosmological theories we have studied, and from that they conclude, they scientists are came to conclusion that there are of about 10 is to 11 galaxies in our universe. So we can say that, and each galaxy contains 100 billion stars. So this is the different cosmological theories, म्हणजे कॉस्मॉलॉजिकल थिअरीचा सायंटिस्टने अभ्यास केला आणि तेव्हा ते कन्क्लूड झालं की आपल्या युनिवर्समध्ये 10 to 11 गॅलेक्सी आणि प्रत्येक गॅलेक्सीमध्ये 100 बिलियन स्टार्स आहेत आणि त्यातलीच एक आपली गॅलेक्सी आहे त्याला म्हणायचं मिल्की वे गॅलेक्सी. तर ही आपली लिटल बिट इंट्रोडक्शन होती. आता आपण मिल्की वे गॅलेक्सीबद्दल डिटेल स्टडी करूया. की समजा तुम्ही अमावस्येच्या रात्री किंवा क्लिअर मूनलेस नाईटला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला यू विल ऑब्झर्व द व्हाईट बँड ऑफ लाईट, व्हाईट बँड स्टेज लाईट फ्रॉम होरायझन टू होरायझन, म्हणजे ह्या क्षितिजावरून त्या क्षितिजापर्यंत तुम्हाला एक व्हाईट असा दुधासारखा पांढरा पट्टा दिसेल तुम्हाला, असा बँड ऑफ लाईट. अँड दॅट बँड लाईट इज नथिंग बट, तो दुधासारखा दिसतो मग त्याला मिल्की वे गॅलेक्सी म्हणतात किंवा आपण मराठीत त्याला कधी कधी दूधगंगा सुद्धा म्हणतो. आणि ही जी मिल्की गॅलेक्सी पहिल्यांदा कोणी ऑब्झर्व केली, सायंटिस्ट गॅलिलिओनं, त्यांनी त्याचा छोटासा टेलिस्कोप वापरून ती डिस्कवर केली. नंतर थॉमस राईटनी सांगितलं की ह्या गॅलेक्सीमध्ये बरेचसे स्टार्स असतात. ह्या गॅलेक्सीमध्ये दिस गॅलेक्सी कंटेन्स लार्ज नंबर ऑफ फेंट स्टार्स. आता तो पांढरा पट्टा का दिसतो का, तर फेंट स्टार असतात ना, ते फेंट स्टार लांब असल्यामुळं ते असे डिफ्युज्ड, असे धुरकट दिसतात, डिफ्युज्ड बँड म्हणतात त्याला, आणि त्यामुळे तो आपल्याला व्हाईट बँड ऑफ लाईट दिसतो. आणि त्या ह्याच्यावरती गॅलेक्सीवरती आपले बरेचसे स्टार्स अगदी डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. आता just I told that Milky Way galaxy contains 100 billion stars and all these stars are held. तर मिल्की वे गॅलेक्सीमध्ये किती आहेत ते 100 बिलियन स्टार्स. सो दिस इज वी कॅन से दॅट 100 बिलियन स्टार्स अँड दे आर हेल्ड टुगेदर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ते एकत्र आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो वी कॅन से दॅट अँड all these stars are concentrated in the flat disk. या फ्लॅट डिस्कवरती असतात. सो वी कॅन से दॅट द diameter of this flat disk is 10⁵ light years and its thickness is 5000 light years. So ह्या फ्लॅट डिस्कचा डायमीटर आहे 10⁵ लाईट इयर आणि त्याचा थिकनेस आहे तो साधारणतः, थिकनेस जो आहे तो साधारण 5000 लाईट इयर्स. म्हणजे ही डिस्क आहे ना, हे फ्लॅट डिस्क गोल. सो 5000 लाईट इयर्स त्यात जाडी, त्या डिस्कची जाडी, आणि ह्याला म्हणायचं गॅलेक्टिक न्यूक्लियस. आणि जर आपण पुढून पाहिलं मिल्की वे गॅलेक्सीला तर ते स्पायरल गॅलेक्सी दिसते. स्पायरल आर्म इट पॉझेस द spiral arm and sun is situated at one of the spiral arm of this galaxy. तर हे स्पायरल आर्म्स आहेत. ऑल्स आर स्टार्स आर डिस्ट्रीब्युटेड गॅलेक्टिक न्यूक्लियसमध्ये पण असतात आणि इकडेही असतात, स्पायरल आर्मवरती सुद्धा असतात, जे आपण पाहिलेलं आहे. आता हे जे दोन स्पायरल आर्म्समधले अंतर किती असतं सांगतात, 3000 लाईट इयर्स, आणि स्पायरल आर्मचा थिकनेस असतो 1500 लाईट इयर्स. बघा, दोन स्पायरल आर्ममधलं अंतर 3000 लाईट इयर असतं आणि त्याचा थिकनेस तो 1500 लाईट इयर असतो. सो दिस इज वन ऑफ द इन्फॉर्मेशन. हे इन्फॉर्मेटिव्ह टाईपच आहे. अँड ऑल द स्टार्स आर कॉन्सन्ट्रेटेड ॲट द galactic nucleus. So this is about radiation. Now one thing is that the space between the stars is filled. आता स्टार्स ज्या असतात
ह्या ज्या स्टार्समधली जी स्पेस असते, इथं समजा सूर्य असेल त्याच्या शेजारी दुसरा एक स्टार असतो, याच्यामध्ये जी स्पेस असते इट इज फिल्ड विथ द ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड डस्ट पार्टिकल्स. म्हणजे कुठल्याही दोन स्टार्समधली जी स्पेस असते ती साधारणतः त्यात ॲटम असतील, हायड्रोजन मॉलिक्यूल असेल, हेलियम मॉलिक्यूल असेल किंवा डस्ट पार्टिकल्स असतात. आणि काय होतं की सूर्याच्या रेडिएशनमुळं काय होतं, हे ॲटम सतत एक्साइटेड स्टेटमध्ये असतात. दे गोज टू वन एनर्जी लेवल टू अदर एनर्जी लेवल अँड देअरफॉर दे कंटिन्युअसली एमिट द एनर्जी ऑर रेडिएशन्स. आणि ह्या रेडिएशन्समुळंच हा जो सेंट्रल पार्ट ऑफ दिस डिस्क इज लुक्स ब्राईट. हे सगळे ॲटम्स रेडिएशन्स एमिट केल्यामुळं काय होतं की हे एकदम ब्राईट दिसतो, प्रखर. आणि मग ह्याला म्हणायचं नेब्युला. या सेंट्रल पार्टला सगळं काय म्हणायचं, नेब्युला. वेग इट लुक्स लाईक की सूर्याचा मधले भाग हा सतत हा असतो, ब्राईट असतो, त्याला म्हणायचं नेब्युला. सो दिस इज अनादर इन्फॉर्मेशन जस्ट वी हॅव. सो नेब्युला म्हणजे ब्राईट स्टार्स. तर सो दिस इज the another thing. Now we can say that the bright disk is आता ही जो हा जो सेंट्रल पार्ट असतो तो जरा धुरकट दिसतो. का माहिती आहे का, ह्या स्टारच्या मध्ये डस्ट पार्टिकल असतात. डस्ट पार्टिकल असल्यामुळं आणि तिथं रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे तो थोडासा कवर्ड धूर जर असेल, धूळ जर असेल तर बघा तुला स्पष्ट दिसत नाही. आणि त्यामुळं हा ब्राईट असलेला डिस्क हा थोडीशी धुरकट दिसते किंवा फेंट दिसते. सो दिस इज अनदर मोस्ट इम्पॉर्टंट. So this is another thing. Now the spiral arm of Milky Way galaxy radiate out from the center of galaxy. Actual spiral arms are nothing but the areas of high density matter. आता हे स्पायरल आर्म म्हणजे नेमकं काय असतं की हे असं म्हणजे काय कुठं असं तयार केलेलं नाही. हे असं तयार इथं मॅटर असं मटेरियल पार्टिकल लहान लहान असतात आणि ते स्पायरलच्या स्वरूपात असतात. सो इट इज पार्ट ऑफ द हाय डेन्सिटी मॅटर म्हटलेलं आहे. त्याची डेन्सिटी हाय असते कारण त्यात हायड्रोजन असतो, हेलियम असतात आणि डस्ट पार्टिकल्स असतात. त्याने मिळून ती स्पायरल आर्म ही तयार केली असते. आता व्हॉट हॅपन दिस मिल्की वे गॅलेक्सी दिस स्पायरल आर्म आल्सो रोटेट. फॅन कसा रोटेट होतो की नाही तसं रोटेट अबाउट इट्स सेंटर अँड इट कम्प्लीट्स इट्स वन ट्रिप, वन रिव्होल्यूशन इन 2050 million years. 50 million years. तर लक्षात ठेवायचं की हे कम्प्लीट समजा हा स्पायरल आर्म इथून फिरायला लागला असा इथपर्यंत त्याला किती लागतं, 2050 मिलियन इयर्समध्ये इट कम्प्लीट्स इट्स राऊंड. आणि तसंच सूर्याचं पण तसंच आहे की सूर्यसुद्धा इट्स कम्प्लीट्स त्याने 20 वेळा कम्प्लीट केले आत्तापर्यंत. त्यानं 20 वेळा हे राऊंड ट्रिप केलेले आहे इन 4.6 बिलियन इयर्स. 4.6 बिलियन इयर्समध्ये सूर्यानं 20 वेळा अशी कंप्लीट ट्रिप केलेली आहे. सो दिस इज अबाउट मिल्की वे गॅलेक्सी. आजच्या पुरते एवढंच. थँक्यू.